त्यांचं म्हणजे असं काय नाही आहे की मी उद्योगपती आहे किंवा मी मोठा आहे असं काय नाही आहे. अगदी सर्वसामान्यांच्या बरोबर पण ते तसंच असतात. त्या कुठल्याही म्हणजे मुलांना माझ्या स्पोर्टमध्ये काय ते जर लागलं बिगलं ते सगळं देतात ते. त्यामुळे काही यंग विषय नाही त्यांच्याबरोबर. प्रवीण सोनवणे एकदम मनमिळावू माणूस आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारचा गर्ववाशी नाही आहे. बाबा कुठेही भेटला तुम्ही काही केला तर माणूस स्वतःहून उतरून आपल्यावर आपुलकीनं बोलणारा माणूस आहे. त्यांच्याबद्दल काही दुमत नाही. सगळीकडे वातावरण सोनवण्यांचंच आहे आणि प्रवीणदा कसं पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळं आम्ही पूर्णपणे पाठिंबा त्यांना दिलेला आहे. प्रवीण सोनवणेंची आता जर बघायला गेला तर नेटवर्क सगळं पूर्णपणे चांगलं आहे. त्यामुळं आणि मेन म्हणजे बिझनेस माइंडेड आहेत. त्यामुळे सगळे ते धोरणं वगैरे चांगली मोठी मोठी आहेत त्यांची. त्यामुळे ते 100% आम्ही त्यांचं नेतृत्व करायला लागलो आणि येणार निवडून. आणि विशेष म्हणजे गेले काही वर्ष ते सभागृहात असल्यामुळे त्यांच्या आई असल्यामुळे वडील असल्यामुळे त्यांच्याकडे एक मोठा अनुभव आहे. आणि त्यांची कामाची जी पद्धतीने बघितला तर आम्ही जवळून बघितलेली आहे. त्यांची कामाची पद्धत एक नंबर आहे. जर का तुम्ही भागातलं जर का बघितला फिरून बघितला तरी तुम्ही त्यांची कामं बघितलं असतील पहिल्यात ते एक नंबरचं आहे काम. आता गेले तुम्ही बघू शकता 25-30 वर्ष ते राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं आणि लोकांचं एक चांगलं म्हणजे बॉन्डिंग झालेलं आहे. त्यांना राजकीय वारसा जरी असला तरी त्यांची स्वतःची पण एक कामाची पद्धत आहे. ते पण म्हणजे तरुण तरुणदार आहेतच. खरं महत्त्वाचं काय आहे की मुद्द्याचं ऐकून घेऊन तो मुद्दा सोडवणे हे ते योग्य प्रकारे करतात. एकंदरीत वातावरण सगळीकडेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं आहे. कारण बंटी साहेबांनी नेहमीच यंग उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवारांना संधी दिलेली आहे. हवा ही काँग्रेसचीच आहे आणि नेहमी काँग्रेसचीच कोल्हापूरने हवा बघितली आहे. आणि येत्या 13 तारखेला मी ज्योतिबाला इथून लोटण घालत आहे. घालण्याचं कारण की एवढंच की बंटी साहेबांच्या 55 ते 60 सीटा निवडण्यासाठी मी हे घालतोय. बंटी साहेबांची ताकद वाढायला पाहिजे आणि लय जणांनी साहेबांच्यावर गद्दारी केली. याला आपण इसका दाखवणार, यावेळेला दाखवून देणारच. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजून अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलंय. 15 जानेवारीस मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये जातोय. तेथील जनतेच्या मनात असणारा नगरसेवक जाणून घेतोय. त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून जनतेला काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. प्रभागात असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर प्रभागाचा झालेला विकास आणि तेथील नागरिकांनी वाचलेल्या समस्यांचा पाढा आपण सविस्तर जाणून घेतोय. याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. काही नागरिक इथे आहेत, जर जाणून घेऊयात त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे, नगरसेवक कसा असावा, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा काय आहेत. महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल? प्रभाग 13 मध्ये काय वातावरण आहे? प्रभाग 13 मध्ये आता प्रवीण सोनवणे यांचं वातावरण चांगलं आहे. म्हणजे विचार केला तर त्यांनी 25 वर्ष त्यांच्या घरातली सगळी राजकारणात आहेत. म्हणजे आजोबांपासून, त्यांच्या वडिलांपासून, त्यांची आई झाली, आई उपमापर होत्या, आता प्रवीण यायला लागल्यात. अनेक तरुण पिढी पुढे येऊ दे. आणि तरुण पिढींना कसं आहे म्हणजे कामाची पण त्यांना भागातल्या सगळ्या माहिती आहे. एकंदरीत त्यांनी जर निवडून आले तर भागाचा चांगला विकास होईल. आणि त्यांना महानगरपालिका काय नवीन नाही आहे. त्यांनी हा लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालेले आहेत. त्यामुळे ती व्यक्ती जर निवडून आली तर विकास कामे करण्यात सोपं जाईल. नक्कीच. कशी आहे प्रवीण सोनवणे यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? प्रवीण सर्वांना हा जसे ते उद्योगपती जरी असले तरी ते तळागाळातले आहेत आणि त्यांची तरुण लोकांच्या एक नाव जुळलेले आहे. त्यांच्या म्हणजे असं काय नाही आहे की मी उद्योगपती आहे किंवा मी मोठा आहे असं काय नाही आहे. अगदी सर्वसामान्यांच्या बरोबर पण ते तसंच असतात. एकदम अगदी फ्रँकली असतात. लहान मुलांच्या बरोबर असतात. कुठंही तुम्ही आज जर मी म्हणतो एक 25,000चा मतदारसंघ आहे हा, तर एक 25,000चा मतदारसंघ धरला तर एक 5,000 घरं असतील. 5,000 घरं. त्यातल्या सगळ्यात आज जेवढी भागात उमेदवार उभारल्यात ते माझ्या अंदाजाने 4,000 4,500 प्लस प्रत्येक घरात प्रवीण सोनवणे पोचल्यात. मला मी चॅलेंज लावून सांगू शकतोय की दुसरा कुठलाही उमेदवार तिथं एवढा पोचलेला नाही आहे. नक्कीच. एकंदरीत बघायला गेले तर मोठा सामाजिक कार्याचा वारसा त्या घराण्याला लाभला आहे. हो, 100%. काय सांगा? 25 ते 30 वर्ष ते राजकारणात सक्रिय आहेत. लक्ष्मीपुरी असू दे, ते जवाहरनगर असू दे, सोसायटीच्या मार्फत असू दे, किंवा लक्ष्मीपुरीत पण त्यांच्या काकी होत्या. त्यांनी पण काम तिथं चांगलं केले. रस्ते, गटारी. आज जर तुम्ही डोंबारवाड्यात जर गेला तर आम्ही प्रचार फेरी डोंबारवाड्यात चालू असताना की नाही तिथल्या गटारी आपल्या संडासची अवस्था बघितली तर तिथं नाक दाबून आम्हाला प्रचार करायची वेळ आली. नाक दाबून अक्षरशः. आणि हे यांची कामाची स्टाईल एकदम वेगळी आहे प्रवीणची. त्यांच्या पप्पांची पण स्टाईल वेगळी आहे आणि त्याच्या पलीकडे प्रवीणची आहे. त्यामुळे प्रवीण सोनवणे हे जर निवडून आले तर एकंदरीत भागाचा विकास हा चांगला होईल.
नक्कीच काय सांगाल अजून अशी काय म्हणजे प्रमुख विकास कामं आहेत लक्षात राहण्यासारखी त्यांची? प्रमुख विकास कामे म्हणजे आता सध्या तरी म्हणजे जवाहरनगरातले त्यांनी सगळे कामं, रस्ते वगैरे, पाईपलाईन, पाण्याच्या ड्रेनेजची वगैरे कामं त्यांनी केल्यात. म्हणजे जी कामं आता ते जवळजवळ 4 वर्ष नगरसेवक आहेत त्यांच्या घरातली, त्यांच्या माध्यमातूनच झाल्यात. जे माझ्या अंदाजाने 1980-90ला ज्या गटारी झाल्या त्यानंतर ह्या 10-12 वर्षात त्यांनीच सगळं नव्यानं परत त्यांनीच करून दिले. तर या महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून ते निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल? नाही, या महानगरपालिकेत काँग्रेसच्या सीटा जास्त निवडून येतील आणि काँग्रेसची सत्ता येईल असं एकंदरीत आता सध्याचं वातावरण आहे. निवडणूक होते एकंदरीत काय सांगाल, हवा कुणाची आहे इथे? आता इथे कसं आहे माहिती 13 भागामध्ये कसं आहे माहिती आहे सगळं यंग जनरेशन जे आहे हे सगळे परवीन सोनवणे साहेबांच्या सोबत आहे आणि त्यांचं कार्य जे असं आहे ना ते ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा यंग जनरेशन किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वयातली पण माणसं ते त्यांच्यासोबतच सगळे आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य म्हणजे त्यांचा वारसा जो लाभलेला आहे ते सगळं त्यांच्या ते बरोबर ते चालणार ते आणि त्यांचं कार्य पण सगळं चांगलं आहे. त्यामुळे त्यांचा काय विषय नाही आहे. नक्कीच तरुण पिढी त्यांच्याबरोबर असण्याचं कारण काय असेल? तरुण पिढी पहिल्यापासून कसं आहे त्यांनी म्हणजे आता समजा चौकात कुठेही काही अडचण असली किंवा रात्री कोणते म्हणजे मयत बी झाली ते कधी पण फोन केली ती कधी पण येतात ना. त्यामुळे ते कुठल्याही कामात हायगाय करत नाहीत ते किंवा प्रत्येक लोकांना ती मदत बिदत करतात. त्यामुळे सगळे यंग जनरेशन त्यांच्यासोबत आहे किंवा कुठल्याही म्हणजे मुलांना माझ्या स्पोर्टमध्ये काहीतरी जर लागलं बिगलं ते सगळं देतात ते. त्यामुळे काही यंग जनरेशनचा विषय नाही त्यांच्याबरोबर. कशी आहे प्रवीण सोनवणे यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे त्यांना कसं वारसा लागल्यामुळं ते पहिल्यापासून त्यांचं ते रूढ झालेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्यामुळे सगळं होत झालेलं आहे आणि सगळं बघत चाललेलं सगळं ते. त्यामुळे काय त्यांचा विषयच नाही. काय होईल या निवडणुकीत? निवडणूक कसं आहे आता यावेळी प्रवीण सोनवणेशिवाय काय विषय नाही इथे. एकंदरीत काय सांगाल कुठल्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेवर? यावेळी कसं झालं आता प्रत्येक वेळी कसं माणसं चेंज होते म्हणते. कोल्हापूर कसं होते म्हणते प्रत्येक वेळी नवीन काय तर पाहिजे म्हणतात. त्यामुळे कसं आता प्रत्येक आता भाजप होती, शिवसेना होती, आता जरा काँग्रेसचे होऊन दे. त्यामुळे आता जास्त करून काँग्रेस येऊ शकते बघा आता यायला. खूप वर्षांनी होती निवडणूक, एकंदरीत काय सांगाल सध्या काय वातावरण आहे? एकतर निवडणूक लागली हे खूप महत्त्वाचं आहे. प्रभागावरती प्रशासक असल्यामुळं कोणत्याही प्रकारचं काम होत नव्हतं. आता कामं पूर्ण केली जातील आणि मेन म्हणजे प्रवीण सोनवणे हे एक उद्योगपती असतील तर एक आपले चांगले मित्र म्हणून आजपर्यंत राहिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक वेळी मंडळांना सहकार्य केलेलं आहे, महिलांना सहकार्य केलेलं आहे. काम त्यांचं चांगलं आहे. त्यांच्या वडिलांनी पण काम केलेलं आहे, त्यांच्या आईने देखील काम केलेलं आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर पूर्णपणे काँग्रेसचं पूर्ण पॅनल देखील इतकं स्ट्रॉंग आहे. म्हणजे कोणतीही सीटला प्रॉब्लेम नाही आहे. सर्व सीट अगदी एकदम चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे. नक्कीच काय सांगाल प्रवीण सोनवणे यांच्याबद्दल काय सांगाल? प्रवीण सोनवणे एकदम मन मिळावू माणूस आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारचा गर्ववाशी नाही आहे. बाबा कुठेही भेटला तुम्ही काही केला तर माणूस स्वतःहून उतरून आपल्यावर आपुलकीनं बोलणारा माणूस आहे. त्यांच्याबद्दल काहीही दुमत नाही. खूप वर्षांनी होते निवडणूक, काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? चुरस असं काही नाही आहे. फक्त काय माणूस बघून माणसाचं भविष्य म्हणजे त्यानं जे त्याचं विजन आहे ते बघूनच मतदान केलं जाणार. यांचं विजन चांगलं आहे. म्हणजे तळागाळातल्या लोकांबरोबर काम करणे, वयस्करांबरोबर व्यवस्थित काम करणे आणि मनमिळावू स्वभाव. सोनवणे कुटुंबीय आणि जनता ह्यांच्यातलं नातं कसं आहे का? घरचं नातं आहे. म्हणजे त्यात दुमत नाही. एकदम घरच्यासारखं नातं आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या पक्षाची सत्ता यायला पाहिजे? काँग्रेस. का? कारण आता सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे. म्हणजे एकसारखी सत्ता जर राहिली तर प्रॉब्लेम येतोय. एकसारखं माणूस कधी काय होते मीच करतोय भाग प्रभागात दुसऱ्याला पण चान्स दिला पाहिजे. त्याची काम करण्याची पद्धत आपल्याला कळाली पाहिजे. आणि चारही उमेदवार कसं आहेत एकदम वयस्कर म्हणजे तरुण दिलेले आहेत. म्हणजे उमेदवारांकडे जाताना साहेब म्हणून जायचं लागणार नाही. एक मित्रत्वाचं नातं असणार आहे. लेडीज बरोबर एक बहिणीचं नातं असणार आहे. बहीण भाऊच आहे आपण अशा पद्धतीने प्रभागात काम केलं जाणार आहे. निवडणूक आहे खूप वर्षांनी, एकंदरीत काय सांगाल कोल्हापूरचा विकास झाला का? बऱ्यापैकी नाही झालेला. बरं. आता इथून पुढे जे काय होईल ते कोल्हापूरचा विकास येणाऱ्या निवडणुकीत यंग पोरांनीच करणं गरजेचं आहे. काय वाटते तुम्हाला की कोणत्या पक्षाची सत्ता आल्यावर विकास होऊ शकतो? सत्ता यायला तर काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. कारण का सगळी यंग जनरेशन त्यांनी घेतलेलं आहे. बघूया आता काय होतं. आता यंग म्हटलं तर प्रवीण सोनवणे सुद्धा आहेत, ते निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? भाग क्रमांक 16 मी राहतोय. त्यांचा परिचय असा आहे की 13 सुद्धा त्यांना म्हणजे ओळखलं जाते. एकंदरीत काय सांगाल की काय चुरस असणार आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये महापालिका? काय चुरस म्हणजे असं कामं भरपूर व्हायला पाहिजे अशी गरज आहे सगळ्यांनी. शक्यतो माणसांना स्वच्छता लागते, बाकी काय एवढं काही गरज नाही आहे.
ज्याची ज्याची गरज तो पूर्ण करतोय. शक्यतो भागाची स्वच्छता ही महत्वाचं आहे. होते एकंदरीत काय सांगाल या प्रभागात नेमकं वातावरण काय? या ठिकाणी म्हणजे काँग्रेसचं पूर्ण पॅनल निवडून येईल अशी आमची जर इच्छा आहे. पूर्णपणे म्हणजे काँग्रेसचं पॅनलच निवडून देणार आहे आम्ही शासनगर प्रभागातून. तर काँग्रेस पक्षाकडून प्रवीण सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता सगळीकडे वातावरण सोनवण्यांचंच आहे. आणि प्रवीणदा कसं पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळं आम्ही पूर्णपणे पाठिंबा त्यांना दिलेला आहे. कशी आहे सोनवणे यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? एक नंबर आहे. आम्ही पहिल्यापासून त्यांचं नेतृत्व करते. आता त्यांच्या हातात आलं आहे ते म्हणजे युवा नेतृत्व आहे त्यांचं. 100% आम्ही त्यांना मतदान करणार आहे. एक मोठा वारसा लागलाय त्यांच्या घराण्याला, राजकीय वारसा, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता आम्ही तर नवीन आहे. आमच्या घरातल्यानी म्हणजे त्यांना पहिल्यापासून सपोर्ट केला आहे. आता इथनं पुढं आम्ही प्रवीणदासनी सपोर्ट करणार आहे. तुम्हाला असं का वाटते की काँग्रेसच निवडून येईल? आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आता सगळं आम्हीच बघायला लागलोय. आम्ही 100% कामं करून घेणार ही आमची जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटते हवा कोणाची आहे प्रभागात? आता काँग्रेस पक्षाचीच आहे. बरं. प्रवीण सोनवणे, दीपक थोरात 100% निवडून येणार. चारही पॅनल, आलिया गोलंदाज, दीपक थोरात, भोपा शेट्टी यांची मुलगी 100% निवडून येणार. काय सांगाल प्रवीण सोनवणे यांच्याबद्दल काय सांगाल? काही युवा नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे, ऍक्टिव्ह आहे सगळीकडं. 100% निवडून कशी येणार. आहे काम करण्याची पद्धत कशी आहे प्रवीण सोनवणे यांची? प्रवीण सोनवणेंची आता जर बघायला गेला तर नेटवर्क सगळं पूर्णपणे चांगलं आहे. त्यामुळं आणि मेन म्हणजे बिझनेस माइंडेड आहेत. त्यामुळे सगळे ते धोरणं वगैरे चांगली मोठी आहेत त्यांची. त्यामुळे ते 100% आम्ही त्यांचं नेतृत्व करायला लागलो आणि येणार निवडून देईल. जनता प्रतिसाद देईल का त्यांना यावेळी? दिला आम्हीच बघा की आता आमची पूर्ण गल्ली एकत्र झाल्या. आम्हीच प्रतिसाद केवढा दिला बघा की भरपूर प्रतिसाद मिळाला आमच्या इथे. सोनवणे कुटुंबीय आणि जनता काय नातं आहे नेमकं? सोनवणे कुटुंबियांचा त्यांचा वारसा चालू झाला आहे. त्यामुळे त्यांचं घरोघरी नातं आहेत. घरोघरी त्यांचे संबंध आहेत सगळ्यांच्या. प्रत्येकाची त्यांनी कामं पर्सनली ॲडमिशन करणे या सगळं त्यांनी कामं केलेली आहेत. सत्ता असू दे त्यांना असू दे, त्यांना आमची कामं पूर्णपणे केलेली आहेत. काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जनतेच्या हिताचा विचार करणारा असावा आणि खरं तर नगरसेवक होणारा हा व्यक्ती एक धोरण घेऊन पुढे जाणारा असावा. आजच्या युगात अशी लोक खरं तर कमी भेटतात. पण खऱ्या अर्थानं नव्या पिढीला किंवा युवा पिढीला संधी देणं गरजेचं आहे. नक्कीच युवा म्हणून तुम्ही कुणाकडे पाहताय? युवा म्हणून नक्कीच जो होतकरू आहे, जो समाजासाठी काहीतरी करू इच्छिणार आहे, अशा व्यक्तीकडून मी म्हणजे अपेक्षा ठेवतोय. त्यामध्ये बऱ्यापैकी आता काँग्रेसच्या सीट स्ट्रॉंग आहेत. नक्कीच कोण कोण उमेदवार आहेत काँग्रेसकडून? आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने विशेषतः तरुण पिढीचा विचार केलेला आहे. कारण की भविष्य तरुण पिढीच साकार करणार आहे. त्यामुळं आमच्या भागातनं प्रामुख्यानं आलिया गोलंदाज असतील ब गटातनं किंवा दीपक थोरात असतील किंवा प्रवीण सोनवणे असतील. काय सांगाल प्रवीण सोनवणे यांच्याबद्दल काय सांगाल? निश्चितच कामाचा वारसा त्यांच्याकडे आहे. आणि विशेष म्हणजे गेले काही वर्ष ते सभागृहात असल्यामुळे, त्यांच्या आई असल्यामुळे, वडील असल्यामुळे त्यांच्याकडे एक मोठा अनुभव आहे. आणि नक्कीच प्रवीण सोनवणेच असं म्हणता येणार नाही, पण चारही कॅन्डिडेट करून चांगल्या पद्धतीचं आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम केलं जाईल. आणि नक्कीच येणारी 16 तारीख हीच जनताच लोकांना आणि विरोधकांना दाखवून देईल की नेमकं काम करणारे लोक कोण आहेत आणि करणार कोण. काँग्रेसला कौल देईल का जनता यावेळी? येणारी 16 तारीख सांगून जाईल. झालं निवडणूक आहे महापालिकेची, एकंदरीत काय सांगाल सध्या काय वातावरण आहे? आता जर का सध्या जर का बघितला तर आमच्या इथं पूर्ण भागात तर काँग्रेसचं वातावरण आहे. कारण आपल्या पूर्ण भागातली सगळी मंडळी, तरुण मंडळी ते नाहीत ना, तर सगळे एकत्र झालेले आहेत. कारण जे कामं करणार आहेत त्यांनाच आम्ही निवडून द्यायचा आमचा विचार आहे. आणि जर का काँग्रेसचे कोण उमेदवार आहेत तिथे? आता काँग्रेसचे उमेदवार बघितला असा तर प्रवीण सोनवणे आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? प्रवीण सोनवणे म्हणला तर युवा नेतृत्व आहे आता त्यांच्याकडे सगळे. आणि आम्ही जेवढी युवा नेतृत्व आहे भागातले ते सगळे एकत्र झालेले आहेत. आणि त्यांची कामाची जी पद्धत त्यांनी बघितला तर आम्ही जवळून बघितलेली आहे. त्यांची कामाची पद्धत एक नंबर आहे. जर का तुम्ही भागातलं जर का बघितला, फिरून बघितला तरी तुम्ही त्यांची कामं बघितलं असतील पहिल्या ते एक नंबरचं आहे काम. त्यामुळे आपण सगळी त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहोत. सोनवणे यांच्या कुटुंबाला एक राजकीय वारसा आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? राजकीय त्यांचे पहिल्यापासूनच त्यांनी राजकारणात आहेत. तुम्ही जर काय लक्ष्मीपुरीत बघितला किंवा इतर भागात त्यांचे जिथे जिथे निवडून आले आहेत तिथे सगळी कामे त्यांनी एक नंबर केलेले आहेत. आमच्या पण भागात 2 वेळा निवडून आलेले आहेत त्यांनी. त्यामुळे त्यांची कामाची पद्धत बघूनच आम्ही त्यांच्या भागा उभं राहिलेलो आहे. कशी आहे नेमकी काम करण्याची पद्धत कशी आहे प्रवीण सोनवणे? प्रवीण सोनवणे काम करण्याची पद्धत एक नंबर आहे, चांगली आहे. त्यामुळं नेटवर्क त्यांचं चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं कामं होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे आम्ही त्यांच्या याच्यावर हितासाठीच आम्ही थांबलेलो आहे काय पाठीमागे. होईल यावेळी? यावेळी त्यांची सत्ता कायम येणार आमच्या इथेच. काँग्रेसला जनता यावेळी कौल देईल का? कौल देणार त्यांना 100%. काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला काय दीपक थोरात आणि प्रवीण सोनवणे बाकीचे उमेदवार हे काँग्रेसचे निवडून येणार. काँग्रेसलाच का निवडून देतील लोक? आजकालची सत्ता सगळीकडे बघितलं तर काँग्रेसची आपली इथे कोल्हापूरमध्ये पहिल्यापासून काँग्रेसच आहे, त्यामुळे काँग्रेसची सत्ता येईल. काय काय विकास कामं झाल्यात काँग्रेसच्या माध्यमातून? काँग्रेसचे विकास कामं म्हणला तर महापौर कोरोनासारख्या संकटात सगळी काँग्रेस बंटी पाटील साहेब, ऋतुराज पाटील दादा यांसारख्यांनी मदत केली आहे खूप. कसं आहे बंटी पाटलांचं काम कसं आहे? बंटी पाटील साहेबांचं काम म्हणला तर सगळ्या दृष्टिक्षेपात चांगली आहे. काय वाटते तुम्हाला? काँग्रेसला यंदा जनता कौल देईल? देणार की 100%, कारण की त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती बाकीच्या म्हणजे पक्षांपेक्षा वेगळी आहे. कारण की तुम्ही बघू शकता आता बंटी साहेब स्वतःच ग्राउंड लेवलला सगळीकडे चौकशी वगैरे करत आहेत. लोकांची काय अपेक्षा आहे, त्यांचं टॅगलाईन पण तुम्ही बघितला, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, हे खूप म्हणजे चांगलं मार्गदर्शन किंवा नवीन आपल्याला त्यातून गोष्टी शिकण्याला मिळतील, त्यासाठी चांगलं आहे ते. कोण कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार? आता आपल्याकडे प्रवीण दादा सोनवणे आहेत, दीपक थोरात आहेत, आलिया गोलंदाज आहे आणि पूजा पोपाल शेट्टी पण आहेत. काय सांगाल सोनवणे याच्याबद्दल? काय सांगाल? सोनवणे दादा म्हणला तर सोनवणे दादांना पहिल्यापासून माहिती आहे की कामं कशी करायची, कशा प्रकाराने करायची, त्यामुळे त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टींचा एक माहिती असलेली आहे. कारण की असं कोण पण असं उभारले असं नाही आहे, त्यामुळे त्यांना कामाबद्दल अंदाज आहे, लोकांची काय अपेक्षा आहेत हे त्यांना माहिती आहे. सोनवणे कुटुंबीय आणि जनता असं नातं काय आहे नेमकं? आता गेले तुम्ही बघू शकता 25-30 वर्ष ते राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांचं आणि लोकांचं एक चांगलं म्हणजे बॉन्डिंग झालेलं आहे. कारण की त्यांनी लोकांची भरपूर कामं केलेली आहेत आणि ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात. लोकांना काय अपेक्षा आहेत आणि त्या न सांगता पूर्ण करतात. एकंदरीत काय सांगाल? काँग्रेस पक्षाला यावेळी जनता कौल देईल? 100% कौल देणार, कारण की बाकीच्या उमेदवारांपेक्षा आमच्या उमेदवारांमध्ये जी ताकद आहे आणि म्हणजे ते लोकांबरोबर जी लोकांची मदत करण्याची शक्ती आहे ती मला वाटते की माझं दृष्टिकोन आहे की सगळ्यांपेक्षा चांगला आहे. त्यामुळे 100% काँग्रेसला त्यावेळेला कौल भेटणार. एकंदरीत काय सांगाल? या महापालिका निवडणुकीपासून कोणत्या पक्षाचं जास्त वातावरण? सगळ्यात जास्त चांगलं वातावरण आहे ते काँग्रेस पक्षाचं आहे. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसनी जे उमेदवार दिलेत ते तरुण आहेत, तडफदार आहेत, त्यानंतर काही अनुभवी पण दिलेत. आणि आता आमच्या भागाचा जर आमचा विचार करायचा झाला तर प्रभाग क्रमांक 13मध्ये एक डॉक्टर आहेत, पूजा भोपाल शेट्टी, त्या डॉक्टर आहेत. दुसऱ्या आहेत त्या आलिया नसीर गोलंदाज, त्या MBA स्टुडंट आहेत. त्यानंतर प्रवीण हरिदास सोनवणे ते उद्योगपती आहेत आणि दीपक थोरात राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळं विचार करून आणि योग्य असे उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विचार पद्धतीनं आणि एकाच पक्षाकडून म्हणजे योग्य उमेदवार आमच्या भागात तरी दिलेले आहेत. इव्हन सगळेच उमेदवार काँग्रेसने चांगले दिले. त्यामुळं ही लोक कशी आहेत की आपल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रात निपुण असल्यामुळं ते योग्य प्रकारे सर्व समस्यांचं निराकरण करू शकतात. नाहीतर निवडून आलं आणि परत हे नाही असं नाही, कारण हे सगळे फ्रेश चेहरे आहेत. नक्कीच काँग्रेसला मग मतदान देईल का जनता यावेळी? देणार की, कारण आता जनतेला सुद्धा कळालंय की कसे आहेत की उमेदवार बघून आणि म्हणजे पक्ष तर बघतातच, तर पक्षापेक्षा आता उमेदवार कुठल्या पक्षानं चांगले दिले हे बघूनच मतदान होणार आहे. तुम्ही म्हणला की प्रवीण सोनवणे पण आहेत, काय सांगाल? नाही गे, आता ते सुद्धा त्यांना राजकीय वारसा जरी असला तरी त्यांची स्वतःची पण एक कामाची पद्धत आहे. ते पण म्हणजे तरुण तरुणदार आहेतच. खरं महत्वाचं काय आहे की मुद्द्याचं ऐकून घेऊन तो मुद्दा सोडवणे हे ते योग्य प्रकारे करतात. नाहीतर फक्त ऐकून घ्यायचं, आश्वासनं द्यायची किंवा म्हणजे फक्त काहीतरी टॅगलाईन वापरायच्या की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व वगैरे वगैरे असं काही करत नाहीत ते. तर जे असेल ते थेट जे होणार आहे काम ते होणार आहे. जे बाबा आपल्याकडून होऊ शकत नाही त्यासाठी प्रयत्न करतात. खरं खोटं आश्वासन देणं वगैरे काँग्रेसचे उमेदवार कुठलेच करत नाहीत असं आहे. नक्कीच. काय बंटी पाटलांनी काय विकास काम केला? नाही, बंटी साहेबांनी आता काय त्यांच्या हातात जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांच्याकडून म्हणजे पाणी प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, ड्रेनेज लाईन्सचा असू दे, त्यानंतर पाण्याच्या टाक्या असू देत,
कारण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ज्या पाण्याच्या टाक्या होत्या तर त्या अमृत योजनेतून परत नवीन टाक्या बांधून हे करणं असू दे, ह्या सर्व म्हणजे जेवढं नवीन काय चांगलं देता येईल तो प्रयत्न बंटी साहेबांनी केला. आता ते सत्ता नसली तरी सुद्धा तो माणूस अजून पण धडपडतोय. आणि आता एका साईडला फक्त एकटे बंटी साहेब आहेत आणि त्यांचे म्हणजे जे काय आहेत त्यांच्यासोबत राहिलेले एकनिष्ठ असे शिलेदार आहेत. जो 74 उमेदवार बंटी साहेबांनी दिले. यावरूनच तुम्ही विचार करा की म्हणजे त्या माणसानं विजन चांगलं ठेवूनच उमेदवार दिलेत आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम म्हणजे पहिला पण चांगलंच होतं आणि आता जी नवीन फळी त्यांना साथ द्यायला लागली त्यामुळे अजून त्यांना म्हणजे उत्साह आला आणि कामाच्या म्हणजे वेग आणि वाढेल. कारण नवीन आता उमेदवार निवडून आल्यानंतर ते पण उत्साहानंच काम करणार. असं नाही की आता फक्त निवडून आलं आणि जुन्या ज्या काही प्रचलित चालीरीती होत्या की एकदा निवडून आलं की कमवायचं आणि आपण मग 7 पिढ्यांचा उद्धार करायचा, तर असं नाही आहे आता. तर आता उमेदवार योग्य आहेत आमचे. काय वातावरण काय? एकंदरीत वातावरण सगळीकडेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं आहे. कारण बंटी साहेबांनी नेहमीच यंग उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि जनतेला सुद्धा तेच हवं असतं की नवीन उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवार मिळावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रश्न असू देत, विद्यापीठातले काही प्रश्न असू देत, ते सुद्धा त्यांचे सोडवण्यात प्रत्येक वेळी ऋतुराज दादांनी सुद्धा मदत केलेली आहे. तसंच प्रभागामध्ये बंटी साहेब असू देत किंवा ऋतुराज साहेब असू देत, दोघंही नेहमी प्रभागामध्ये हजर असतात. काही समस्या असू देत तर ते आपल्या उमेदवारांच्या मार्फत त्यांच्या समस्या सोडवतात. यंदा काँग्रेसला मतदान करेल का जनता? यंदा काँग्रेसला निश्चित मतदान करेल जनता. कारण भाजपची झालेली दडपशाही आणि हुकुमशाही याची प्रथा नक्कीच जनता मोडून काढेल अशी आशा आहे. कशी आहे बंटी पाटलांची काम करण्याची पद्धत कशी? बंटी पाटलांची स्वतःची एक काम करण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक भागामधले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून ते पहिला त्या भागामध्ये काय समस्या आहेत ते समजून घेतात. त्यांच्यानंतर त्या भागातील प्रत्येक उमेदवाराकडून त्या भागातील प्रत्येक माणसाशी, जनतेशी ते कनेक्टेड आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम ते स्वतः समजून घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. काय सांगाल? निवडणूक आहे महापालिकेची, सध्या काय वातावरण आहे? सध्या काँग्रेसचं वातावरण आहे. 10 वर्षांचं इलेक्शन महापालिकेला लागलेले आहे आणि 5 वर्ष प्रशासक आहे. प्रशासकाच्या माध्यमातून किंवा या महायुतीचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे कामं रस्त्याची जी दुरावस्था आहे किंवा भरपूर कामं अशी पेंडिंग आहेत. त्यामुळे प्रचंड अशी नाराजी आहे महायुतीबद्दल. त्यामुळे काँग्रेसकडे सगळ्यांचा ओघ आहे. काँग्रेसचे पारंपरिक मतदार असून पण आता आणि जी काही लोक आहेत ती सगळी काँग्रेसकडे आहेत, वळलेले आहेत आणि काँग्रेसच पाहिजे ती अशी लोकांच्यात, सर्वसामान्यांच्यात लोक अशी मला काँग्रेसच पाहिजे. कारण केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची, 5 वर्ष प्रशासक आणि 5 वर्ष एवढ्या कालावधीत त्यांचं काहीही काम झालेलं नाही आहे. लोकांच्यात प्रचंड नाराजी आहे, महागाई वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी, रस्त्याची दुरावस्था आहे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, काही नाही. बंटी साहेबांच्या माध्यमातून जे काय काम झालेलं आहे मागच्या ह्याच्यात म्हणजे 10-15 वर्षाची सत्ता आहे तशीच परत सत्ता 5 वर्ष यांच्याकडे प्रशासक असून कामं झालं नाही तर लोक म्हणतात की बंटी साहेबांची ही सत्ता पाहिजे आहे. आणि बंटी साहेबांच्या सत्तेतनं जी कामं होणार अशी लोकांची प्रतिक्रिया येत आहे की महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाची सत्ता यावी महापालिकेत आणि जसा मागच्या काळात कार्य झालेलं आहे तशीच कार्य 5 वर्षाची अपेक्षा जनतेने ठेवलेली आहे. महाविकास आघाडी सत्ता आल्यावर त्यांनी पहिलं काम कोणतं करावं असं वाटतं? महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिला काम आहे म्हणजे जे रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे ते बंटी साहेबांनी सांगितलेलं आहे. कारण 100 कोटींचे रस्ते यांनी सांगितलेलं आहे, ते रस्त्याचं काम झालेलंच नाही. महाविकास सत्ता आली की साहेबांनी जी कामं 5 वर्षात बंटी साहेबांनी केलेली आहेत तीच परत आहे अशी कंटिन्यू कामं साहेब करणार. एकंदरीत काय सांगाल, हवा कोणाची? हवा ही काँग्रेसचीच आहे आणि नेहमी काँग्रेसचीच कोल्हापूरने हवा बघितली आहे. कारण जनतेमध्ये बदल हवा म्हणून गेल्या आमदारकीमध्ये आपण महायुतीची सत्ता आणून दिलेली आहे, पण त्या इलेक्शन नंतरनं कोणताही असा कोल्हापूरमध्ये फारसा असा बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे आम्हाला एकंदरीत हे कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता तसेच सत्तेज पर्व आम्हाला अपेक्षित आहे. इथे काय सांगाल, सत्तेज पर्वच का होईल? सत्तेज पर्व कारण याआधी महानगरपालिकेत गेली जी सत्ता झालेली आहे त्या सत्तेमध्ये आम्ही त्यातली कामं बघितलेली आहेत काँग्रेसची.
सगळ्या पद्धतीचे. आणि ह्या प्रभागाचं जर झालं 13 प्रभागाचं जर झालं तर इथे सगळे जे उमेदवार दिलेले आहेत ते युवा नेतृत्व दिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला युवा नेतृत्वाला संधी द्यायची आहे. मी एक स्वतः युवा असल्यामुळे मला त्या युवा नेतृत्वाचीच गरज आहे. आणि युवा नेतृत्वांच्या बद्दल जर प्रवीण सोनवणेंच्या बद्दल झाले तर त्यांच्या घराला जो वारसा लागलेला आहे की त्यांच्या मातोश्री असतील ते ज्यांनी महापौरपद घेतलेला आहे 2010च्या इलेक्शनमध्ये, त्यामध्ये त्यांचे काम करण्याची पद्धत बघितली आहे. त्यांचे वडील असतील त्यांचे काम करण्याची पद्धत आम्ही बघितली असेल. त्यानंतर आता प्रवीणदांचं आम्ही काम बघणार. दीपक तोराते गेली 20 वर्ष झाले काँग्रेससोबत आहे. युवा सरचिटणीसचं त्यांच्याकडे पद होतं. भूपाल शेट्टी साहेबांचं आपण काम बघितलेलं आहे. त्यांच्या घरातले सुद्धा व्यक्ती दिलेलं आहे. आलिया गोलंदाज यांचंही समाजकार्य आम्ही त्या पद्धतीने बघितलेलं आहे. तर आम्हाला भागात ही युवा नेतृत्वच पाहिजे आहे. सोनवणे कुटुंबीय आणि जनता काय नातं आहे? सोनवणे कुटुंबीय आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारचं पारिवारिक नातं जर म्हणला तरी तुम्ही चालेल. कारण गेली तिने 10 वर्ष झाले, 10 ते 15 वर्ष झाले ते सोनवणे कुटुंबीयच या भागामध्ये इलेक्शनला निवडून आलेले आहेत. तर त्याबद्दल लोकांचं सुद्धा मत आहे की बाबा सोनवणेंचंच निवडून यावेत ते. काय सांगाल थोरात यांच्याबद्दल काय? दीपक तोराते गेली 20 वर्ष गेले काँग्रेससोबत आहेत. आजपर्यंत त्यांनी जी काँग्रेसची सीट ज्यांची कोणतीही उभारली असेल त्याला सपोर्ट केलेला आहे. आज स्वतः त्यांनी संधी घेऊन स्वतः यातून काहीतरी बदल करावा. ही नवीन आलेली पद्धत आहे ज्यामध्ये जे 4 उमेदवारांना संधी आलेली आहे त्या संधीतून त्यांनी स्वतः सोनं करून घ्यायचं ठरवलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी जनतेच्या विकासासाठी ही संधी घेतलेली आहे व जनतेसाठी काम करण्यासाठी ते आज स्वतः पुढाकारलेले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला जनता मतदान करेल का? काँग्रेसला नक्कीच जनता बदल करणार. याचं कारण असं आहे की गेल्या आमदारकीमध्ये आपण ज्या भाजपची सत्ता जी आणून दिली आहे, महायुतीची सत्ता दिलेली आहे त्या सत्तेमध्ये नंतरनं बघितली की काहीच कामं अशी फारशी कामी लागलेली नाहीत की आश्वासनामध्ये सगळ्या गोष्टी आणि पोस्टरबाजीमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर जे बंटी साहेबांनी जे दिलेलं आहे, जे सतेज पर्व आहे याच्यानुसार आपली सगळी जनतेची कामंही नक्की होणार. अनेक वर्षांनी होती निवडणूक, एकंदरीत काय वातावरण आहे? वातावरण खूप चांगलं आहे. बंटी साहेबांचं कार्य पण चांगले असल्यामुळं कामं पण चांगली होत आहेत. रोडचे हे कामं होत आहे. आणि येत्या 13 तारखेला मी ज्योतिबाला इथून लोटण घालत आहे. घालण्याचं कारण की एवढंच की बंटी साहेबांच्या 55 ते 60 सीटा निवडण्यासाठी मी हे घालत आहे. बंटी साहेबांची ताकद वाढायला पाहिजे. आणि लय जणांनी साहेबांच्यावर गद्दारी केली, याला आपण इसका दाखवणार, यावेळेला दाखवून देणारच की 100% आपण काँग्रेसच्या सीटा निवडून यासाठी प्रयत्न करणारच. यावेळी बंटी पाटलांना जनता निवडून देईल काय? जनता ओलावरून म्हणाल तसं होणार. त्यांनी शाळा सोडून गेली म्हणून कधी शाळा बंद पडली नाही. शाळा तशी भरातशी भरणारच. एवढंच आपलं हे. काय सांगाल बंटी पाटलांच्या बद्दल काय सांगाल? बंटी साहेबांचं कार्य चांगलं आहे. कामं त्यांनी केले. यावेळी भरपूर त्यांनी पाण्याची योजनेचं हे केलं. सगळं भरपूर यांनी केल्यामुळे त्याचं कार्य चांगलं आहे. या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत 100% महापौर काँग्रेसचाच होणार. या प्रभागाचा जर अभ्यास केला तर कोण उमेदवार आहे? या प्रभागात प्रवीण सोनवणे आहे, दीपक प्रवीण सोनवणे आता नवीन उमेदवार आहे. त्यांचे बी कार्य त्यांच्या म्हणजे आजोबापासून हे त्यांचं राजकारण असल्यामुळे त्यांचं पहिलं कार्य चांगलं आहे. गोपाल शेट्टी साहेबांचं तर पहिलं 90 ते 95% त्यांनी कामं चालू केलेली आहेत. त्यांचं कार्य चांगलंच आहे. आणि त्यांची पोरगी उभा राहिलेली आहे पूजा. ज्यावेळेस त्यांची भाची आता युवा पिढीत उभा राहिली. दीपक थोरात दीपक थोरात बी आहेत. समाजसेवा त्यांची भरपूर कामं इथून केलेली आहेत. त्यांनी समाजसेवा आता हे येऊन 100% प्रभागात 13, 18 हे 1% 55 ते 60 सीटा निवडून येणार हे जनता ठरवणार. शेट्टी हे अनेक वर्ष नगरसेवक आहेत, कसं आहे त्यांची काम करण्याची? हो, काम चांगलं आहे त्यांचं. काम त्यांनी चांगले केलेले आहेत. गटरीची कामं असू दे, लाईटची असू देत, रोडचे असू दे, सगळे काम साहेबांनी केले. आणि गोरगरिबाला मदतही केलेलं. कोणाची माहीत होऊ दे काय होऊ दे त्याला सहकारी साहेबांचं राहिलेलं आहे. हॉस्पिटलचं काय असू दे हे सगळं शेट्टी साहेबांनी पहिलं जाऊन या भागात केलेलं आहे. निवडणूक आहेत महापालिकेच्या, काय वातावरण आहे? वातावरण काँग्रेसचंच आहे. गेले 25-30 वर्ष झालं भोपाल शेट्टी साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कुठल्याच उमेदवाराला जमलेलं नाही. आणि नेता तो असा आहे की कुणाच्याही सुखादुखाला जाणारा धावून जाणारा नेता आहे. आता त्यांच्या मुलगीला इथे 13मध्ये संधी मिळालेली आहे. तसंच असं दीपक थोरात आहेत, प्रवीण सोनवणे आहेत, आलिया गोलंदाज आहेत. वैशिष्ट्य म्हणजे बंटी साहेबांना 13मध्ये चांगल्या यंग जनरेशनला तिने उमेदवारी दिलेली आहे चौघांनाही. आणि या जवाहरनगर असून दे, सुभाषनगर असून दे, इतिहास आहे. बंटी साहेबांना जे ऋतुराज पाटलांच्या मार्फत जे प्रेम मिळालेलं आहे ते अखंड दक्षिणमध्ये जे लीड आहे ते फक्त
सुभाषनगर असून दे, जवाहरनगर असून दे, सरनाईगाव असून दे, सरत मुल्ला असून दे, इथलं जे लीड आहे ते आजपर्यंत कधी कुणी कुठल्या भागात तोडालं नाही. आणि जे आत्ताचं जे लीड आहे काँग्रेसचं ते या 4 उमेदवारांना नक्की पडणार आहे. तुम्हाला दिसेल 16 तारखेला निकालच समजेल, बोलून दाखवण्यापेक्षा आणि निकाल तेव्हा समजेल तेव्हा तुम्ही बघा. बंटी साहेबांच्यावर जे प्रेम आहे ते अखंड कोल्हापूर जिल्ह्यात जे जवाहरनगर असून दे, सुभाषनगर असून दे, यासारखं प्रेम कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही. जनतेने काँग्रेसलाच का मत द्यावं? जनतेनं काँग्रेसला मत द्यावं म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल, भाजपच्या ज्या उमेदवारांचं जे बघितलं असेल EVM घोटाळा असेल त्याच्यामुळं लोकही नाराज आहेत. महागाई आता बघितलं असं ना, तेल जेव्हा 50 आणि 60 रुपये किलो होतं आता 150च्या 170च्या स्पीडवर गेलेलं आहे. गॅस सिलेंडर जरी बघितला असा तुम्ही, फक्त गॅस सिलेंडर बघितला असा किती रुपये होता गॅस? 400-450 रुपये. आता तुम्ही सांगा 750-1000च्या याच्यावर जाऊन पोचलेला आहे. लोकांना माहीत झालेलं आहे का आताची परिस्थिती आहे त्या, आणि लोकांनी ठरवलेलंच आहे. कोल्हापूर कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं याबद्दल बंटी साहेबांची टॅगलाईन आहे, त्या टॅगलाईनला लोक कुठं परिणाम पडणार नाही. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या मनात असणारा नगरसेवक, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झालाय, होणाऱ्या नगरसेवकांकडून काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा येथील जनतेशी संवाद साधून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.